ओम श्री परमात्मने नमः. ज्ञान विज्ञान योग नावाचा 7वा अध्याय आज आपण सुरू करत आहोत. श्लोक पहिला. श्री भगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. अर्थ. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, अर्जुना, माझ्या ठिकाणी मान ठेव व माझाच आश्रय घेऊन तू योगाचे आचरण करीत असताना मला संपूर्णपणे निसंशय जाणशील ते ज्ञान ऐक. विवरण. यापूर्वी भगवंताने सांगितले आहे की तू आसक्ती सोडून दे, पण येथे मात्र आसक्ती ठेव असे सांगत आहेत. पण ही आसक्ती कोणती आहे, तर ती इंद्रियांच्या विषयांची नसून भगवंताबद्दलची आसक्ती आहे. भगवंत मला पाहिजे आहे, ही इच्छा आहे, हीच कामना आहे. आणि हेच मय्यासक्त असं इथं भगवंत त्याला सांगत आहेत. इथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत किंवा परमात्मा असाच अर्थ आहे, किंवा स्वतःमध्ये स्वतःच्या आत्म्यामध्ये असाही एक अर्थ होऊ शकतो, कारण आत्मा हा सुद्धा परमेश्वराचाच अंश आहे. आता परमेश्वराबद्दल आसक्ती ठेवून ध्यान करावे असे भगवंत सांगत आहेत. अर्जुनाला मागील अध्यायात ध्यानाचा उपदेश केलेलाच आहे. आता ध्यान कशाचे करायचे किंवा करावे असा प्रश्न अर्जुनाने विचारण्याआधीच भगवंत त्याला सांगतायत की तू फक्त परमेश्वराचेच ध्यान कर. पण परमात्मा अव्यक्त आणि अचिंत्य आहे. मग त्याचे ध्यान कसे करावे याचे ज्ञानच भगवंत इथे अर्जुनाला देणार आहेत. येथे श्रीकृष्ण सांगत आहेत म्हणून ते अर्जुनाचे गुरु आहेत. ते देहधारी आहेत. गुरु देहधारी पाहिजे. अर्जुनाला तसेही भगवंतावर म्हणजे श्रीकृष्णावर अवलंबून राहणे भागच होते. या व्यतिरिक्त परमात्म्याच्या आश्रयाने योग साधावा असे सुद्धा म्हणता येते, कारण निष्ठेने परमात्म्याला किंवा स्वतःचे आत्म्याला गुरु मानूनही काही जण योग मार्गाचा अवलंब करतात. थोडक्यात परमेश्वराला जाणणे फार महत्त्वाचे आहे. यालाच संपूर्णपणे कसे जाणावे हा मात्र गहन प्रश्न असतो, कारण परमेश्वराला संपूर्णपणे तर कोणीच जाणू शकत नाही. वेदसुद्धा नेती नेती असे म्हणून ह्याचे वर्णन करतात. पण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की या मार्गाने तू गेलास तर तू परमेश्वराला संपूर्णपणे जाणू शकशील. ते ज्ञान कसे होईल ते भगवंत आता इथे सांगत आहेत. मय्यासक्त मनाहा, ईश्वराचे ठिकाणी मन संपूर्णपणे लावावे. मत आश्रय, ईश्वराचाच आश्रय करणे. योगै युंजत, ध्यानयोगाचे साधन करणे. ही 3 साधने केली तर ईश्वराचा साक्षात्कार निश्चितपणे होतो. आता मय्यासक्त म्हणजे काय ते बघूया. साधक जेव्हा केवळ शुद्ध भावनेने जप ध्यान करतो तेव्हा ते खरे भजन असते. म्हणून ध्यान करताना केवळ त्याचे ठिकाणी मन एकाग्र करावे व त्याचेच आश्रयावर स्वतः त्याचे दास होऊन राहावे. आपल्याला समर्थांची सगळी हकीकत माहिती आहे. ते संपूर्णपणे रामाचे दास होऊन राहिलेले होते, किंवा हनुमंताचं उदाहरण तर अगदीच आपल्याला सर्वांना निश्चितपणे माहिती आहे. आता परमेश्वर तर सर्वत्र आहे. तो सर्वांचा आहे. म्हणजे कोणताही देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना व क्रिया पाहून याहून तो अजिबात वेगळा नाही. याला दृढतेने मानून त्याचे नामात, प्राणात, मनात, बुद्धीत, शरीराचे कणाकणात तो आहे या भावनेची जागृती सतत मनात ठेवून साधकाने योग करावा. मदाश्रय, ज्याला केवळ परमेश्वराचीच आशा आहे, त्याचाच भरवसा आहे आणि जो संपूर्णपणे त्याचेच आश्रयाने राहतो, तो मदाश्रया. मन त्याचे ठिकाणी आसक्त केल्यावर त्याचेच आश्रयाने राहता येते.
इथे मदाश्रय म्हणजे इथे भगवंत श्रीकृष्ण सांगत आहेत, म्हणजेच परमेश्वराच्या आश्रयाने. योगयुंजन, भगवंताशी जो अखंड स्वतः सिद्ध असलेल्या संबंधाला मानून जो सिद्धी व असिद्धी यांचे मध्ये सम राहून आपली साधना सातत्याने करीत असतो, तेच योगयुंजन आहे, म्हणजेच योगाचा अभ्यास आहे. यथा ज्ञास्यसि तच्छृणु, समग्र रूपाचे वर्णन अर्जुन ज्या प्रकारे जाणू शकेल त्या प्रकारे, म्हणजेच सोपे करून भगवंत इथे अर्जुनाला सांगणार आहेत आणि ते अर्जुनाने अर्थातच मन लावून नीटपणे ऐकावे. ईश्वर साक्षात्कारात खालील प्रकारची 3 विघ्ने येतात असं भगवंत सांगत आहेत. 1. ईश्वराबद्दल अनासक्ती असणे. 2. त्याचा आश्रय न करणे. 3. ध्यानयोगाचे अनुष्ठान न करणे. ज्याला ईश्वराचे प्राप्तीची इच्छा आहे त्याने यापासून दूर राहावे व आपली उपासना अगदी नित्यपणे करावी असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 2. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानं विदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते. अर्थ, विज्ञानासह हे ज्ञान मी म्हणजे भगवंत अर्जुनाला पूर्णपणे सांगत आहेत, जे जाणल्याने या लोकी पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे किंवा माहीत करावयाचे शिल्लकच राहत नाही. विवरण. ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. समर्थांचे शब्दात सांगायचे झाले तर ओळखावे आपणासी आपण, हेच ते आत्मज्ञान. स्वरूपाचे ज्ञान ते आत्मज्ञान. सूक्ष्मतम तत्वाचे ज्ञान म्हणजे परमात्म ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान किंवा विशेष ज्ञान किंवा महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान किंवा त्याचे रहस्य जाणणे म्हणजे विज्ञान. ज्ञानदेव म्हणतात, येर प्रपंचू हे विज्ञान, म्हणजेच विश्वातील विविधतेचे ज्ञान म्हणजेच विज्ञान. या दोन्हीचे नाते किंवा परस्पर संबंध भगवंत या अध्यायात स्पष्ट करून अर्जुनाला सांगत आहेत. मागील अध्याय 3 मध्ये कामक्रोध हे ज्ञान विज्ञानाचा नाश करणारे आहेत असे सांगितले आहे. या कामक्रोधाचे नाशासाठी योगाभ्यास सांगितला आहे. त्यामुळे तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असा होतो. अध्याय 6 मध्ये ही गोष्ट पुढील प्रमाणे सांगितली आहे की जोपर्यंत हे कामक्रोध शिल्लक आहेत तोपर्यंत ज्ञान विज्ञान होऊ शकणार नाही, कारण ज्ञान विज्ञान म्हणजेच परमेश्वराचे समग्र ज्ञान आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी योगारूढ व्हावे लागते. म्हणजेच योगाने परमात्म्याचे समग्र ज्ञान प्राप्त होते. आत्मसाक्षात्काराचा सुद्धा अनुभव येतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला समग्र ज्ञान अगदी बारीक सारीक तपशिलासह देण्याचे इथे आश्वासनच देत आहेत. ते इतके परिपूर्ण असेल की ते ज्ञान प्राप्त झाल्यावर इतर काही जाणण्याजोग्या गोष्टी त्याच्यासाठी उरणारच नाहीत. गुरूंकडून संपूर्ण विषयांचे ज्ञान प्राप्त होणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अर्धवट ज्ञानाने उपयोग तर होत नाहीच, पण कधीकधी त्याचा उपद्रवच होतो. आपल्याला अभिमन्यूची गोष्ट माहिती आहे की अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरण्याचे ज्ञान होते, पण त्यातून बाहेर पडण्याचे नव्हते. अशावेळी त्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले. तर अश्वत्थाम्याला त्याच्याच वडिलांनी फक्त ब्रह्मास्त्र सोडण्याचे ज्ञान दिले होते आणि ते माघारी कसे घ्यायचे याची माहिती अजिबात दिलेली नव्हती. आणि त्यामुळेच महायुद्धानंतर म्हणजे कुरुक्षेत्रावरील महायुद्धानंतर पृथ्वीतलावर खूप मोठी हानी झाली होती, कारण ह्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलेले होते आणि ते त्याला परत घेता येत नव्हते. आणि त्यामुळेच त्याला संपूर्ण आयुष्यभर म्हणजे अगदी त्याला अश्वत्थामा हा अमर असल्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्यभर जखमी अवस्थेत फिरण्याचे नशिबी आलेले आहे. असे हे अर्धवट ज्ञान कृष्ण देणार नव्हता,
तो पूर्ण ज्ञान देणार आहे. यानंतर शिकण्यासारखे अगर जाणण्यासारखे अर्जुनासाठी काहीच शिल्लक राहणार नव्हते. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे स्वतः भगवानच हे ज्ञान देत आहेत. प्रत्यक्ष परमेश्वराचे समग्र ज्ञान कोणालाच होणे शक्य नसते, कारण परमेश्वर स्वसंवेद्य म्हणजेच तोच फक्त त्याला जाणणारा आहे. म्हणूनच अर्जुनाला मिळणारे ज्ञान परिपूर्णच असणार आहे. संपूर्ण विश्व हे परमेश्वरापासून निर्माण झालेले आहे व त्याचेच ठिकाणी लीन होणार आहे. म्हणून तोच या विश्वाचे महाकारण आहे असे कळणे, मानणे म्हणजेच ज्ञान. त्याचे शिवाय कोणतीही गोष्ट नाही. सर्व काही तोच तर आहे, जे सर्व काही आहे ती त्याचीच रूपे आहेत, असा अनुभव येणे म्हणजे विज्ञान. इथे आपण थांबूया. श्लोक 3. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. अर्थ: हजारो मनुष्यांमध्ये एखादाच सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्या सिद्ध पुरुषांपैकी अगदी एखादाच मला म्हणजे परमेश्वराला यथार्थपणे जाणतो, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: सर्वसामान्य माणूस विषयासक्तच असतो. त्यामुळे परमार्थ मार्गाने जाणारे लोक मुळातच अगदी कमी आहेत. म्हणूनच भगवंत म्हणतात की हजारो मनुष्यांमध्ये एखादाच माणूस या ध्यानयोगाकडे वळतो आणि अंतिम सिद्धी प्राप्त होईपर्यंत तो प्रयत्न करतो. आणि असा प्रयत्न करणारा क्वचितच एखादा कोणी परमेश्वराचे सत्य ज्ञान प्राप्त करतो व तो परमेश्वराचे तत्वतः ज्ञान प्राप्त करून घेतो. तत्वतः म्हणजे सर्व तत्वांसह. याचे तत्व कोणते? तर त्याचा आत्मा जो परम आहे, म्हणजेच अत्यंत श्रेष्ठ आहे, हे तो जाणणारा लाखात एखादाच असतो. याशिवाय कृष्णाची म्हणजे भगवंताची तत्वे ती जाणून त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणारा सुद्धा कोणी एखादाच असतो. आणि हे सुद्धा अगदी खरेच आहे, कारण त्याचेप्रमाणे आचरण करणारा सहसा कोणी आढळतच नाही. आणि खरं तर विचार केला तर भगवंत किंवा श्रीकृष्णापणे प्रमाणे आचरण करणे आपल्यासारख्या सामान्य लोकांना खूप अवघडच वाटते. मग आता इथे एक प्रश्न असा उपस्थित होतो की खरंच हा जो काही विषय आहे, हे जे काही तत्व आहे, हे इतकं रुक्ष किंवा कठीण किंवा खूप अवघड असं काही आहे का? तर याचे उत्तर मात्र नकारार्थी म्हणजे नाही असेच आहे. कारण परमात्मा विषय हा अत्यंत रसाळ, मधुर, आनंददायक, सुगम व सर्वत्र उपस्थित आणि उपलब्ध आहे. तो सुप्राप्यही आहे. पण मनुष्याची प्रवृत्ती अशी आहे की तो भोगात पडून दुःख भोगायला तयार असतो. आणि ईश्वर भक्तीत मोठा आनंद व अतुलनीय सुख असूनही तिकडे क्वचितच एखादा कोणी जातो. प्रापंचिक बुद्धीच्या माणसाचे ज्ञानदेव फार सुंदर वर्णन करतात की यांना विषयामध्ये असलेल्या बुद्धीमुळेच सामान्य लोक कसे वागतात, तर विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थू लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आणि अगदी खरंच असंच आहे की आपल्या प्रपंचात अनेक प्रकारची दुःख, त्रास आपण भोगतो, पण त्याच्यातच आपल्याला आनंद वाटतो. आणि परमेश्वर प्राप्तीसाठी प्रपंचापेक्षा कमी श्रम लागतात, पण तिकडे मात्र आपण पाठ फिरवतो. त्यामुळेच अनेक लोक विनाशी गोष्टीतील क्षणिक सुखाचे मागे लागून नित्यानंद सुखाला पारखे होतात. जगातील हे एक मोठेच आश्चर्य आहे असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. आणि विचार केला तर सर्व सद्ग्रंथ, महर्षी, संत लोक याबाबत अगदी एकच गोष्ट सातत्याने सांगत आहेत की परमात्मा हाच आनंदकंद, सुखनिधान आणि मंगलनिधी आहे. पण हे मात्र कोणी ऐकत नाही. म्हणजे कानाने ऐकतात हो, पण आचरणात आणत नाही.
सर्वजण नको ती गोष्टच मोठ्या आवडीने करताना दिसतात आणि एखादाच कोणी परमार्थाच्या सरळ मंगलमय अशा पदपथावरून चालण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतो. आणि यामध्ये सुद्धा अंतिम टप्प्यावर पोचणारा अगदीच विरळा असतो. कारण यातील कित्येक लोक क्षणिक मोहामुळे किंवा अन्य कारणाने हे साधन किंवा हा मार्ग मध्येच सोडून देतात. पण अर्जुनाने मात्र असे करू नये. यासाठी भगवान श्रीकृष्ण ज्ञान व विज्ञान यांची सखोल माहिती त्याला देत आहेत. आणि या संबंधातली एक लक्ष्मी विष्णूची फार मजेशीर गोष्ट आहे, ती तुम्हाला मी नंतर सांगत आहे. इथे आपण थांबूया. एकदा वैकुंठात किंवा क्षीरसागरात भगवंत आणि लक्ष्मी असे छान बसलेले असतात, आनंदात. अर्थात ते नेहमी आनंदातच असतात. पण एकदम बोलता बोलता भगवंत उठतात आणि लगबगीने निघून जातात आणि थोड्या वेळाने परत येतात. नेहमीप्रमाणे लक्ष्मी त्यांना विचारते की नाथ, काय झालं, कुठे गेला होता? तर ते म्हणाले की अगं काय सांगणार तुला, तुला माहितीच आहे माझा एक भक्त माझी खूप काकुळतीने अगदी म्हणजे जीवाच्या आकांताने माझी आठवण काढत होता. तो अगदी संकटात होता आणि म्हणून नेहमीप्रमाणे त्याला सोडवायला मी गेलो होतो. आणि त्याच्यावर विष्णू परत पुढे असे म्हणतात की अगं ह्या पृथ्वीतलावर माझे खूप भक्त आहेत गं, आणि त्यांचं दुःख ना मला अजिबात बघवत नाही, आणि म्हणून मी त्यांना नेहमीच असा सोडवायला जातो. यावर लक्ष्मी अगदी मनापासून हसते आणि ती म्हणते की भगवंता, अहो काहीतरी काहीचे काही काय बोलताय म्हणे, मला तर हे अजिबात पटत नाही. आत्ता जर विचार केला तर ह्या पृथ्वीतलावर तुमच्यापेक्षा माझेच भक्त जास्त आहेत. आणि अ, भगवंतांना काही पटत नाही. तर ती म्हणते की चला मी तुम्हाला ही गोष्ट अगदी सहज सिद्ध करून दाखवते की तुमचे भक्त जवळजवळ नाहीतच आहेत. तुम्हाला उगाच वाटतं की हा माझा भक्त आहे, पण ते जेव्हा अडचणीत असतात तेव्हा तुमची आठवण काढतात आणि तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे धावत पळत जाऊन त्यांना सोडवता. पण मी तुम्हाला अगदी हे अनुभवाने सिद्ध करून दाखवते. भगवंत म्हणतात ठीक आहे. मग म्हणे चला आपण दोघंही आता पृथ्वी तलावर वेषांतर करून जाऊया. तर ते असे पृथ्वी तलावर येतात. एक असं छान गाव असतं, फारशी वस्ती नसते, पण लोकं तसे खाऊन पिऊन सुखी असतात, समाधानी असतात. गावाच्या बाहेर एक म्हणजे जवळच लागून एक छान देऊळ असतं. तिथे संध्याकाळच्या वेळी लोकं जातात, जमतात, कथा कीर्तनं करतात, भजनं करतात. संध्याकाळची आरती मोठ्या थाटात होत असते आणि हे सगळं बघून भगवंतांना खूप आनंद होतो. आणि भगवंत म्हणतात, बघितलंस ना लक्ष्मी, बघ माझे भक्त कसे आहेत. आता आपण याच गावात राहूया आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करून दाखवूया. लक्ष्मी असते, ती म्हणते हां करा, तुम्ही सुरुवात करा, मी आलेच, तुम्ही वा पुढे. आणि मग भगवंत एका ब्राह्मणाचा वेश घेतात आणि त्या गावात त्या देवळात जाऊन बसतात. आता संध्याकाळची वेळ असते आणि तिथे सगळे लोक येतात. अरे ह्या गावात हा तेजस्वी ब्राह्मण अगदी नव्याने आलेला दिसतोय. लोक चौकशी करतात, तर ते म्हणतात की अहो काही नाही, मी कथा कीर्तन वगैरे करतो आणि तुम्ही इथे सगळेजण जमतात, तर मी इथे काही दिवस राहू का आणि मी तुम्हाला कीर्तन वगैरे असं ऐकवत जाईन. लोकांना खूप आनंद होतो. ते म्हणतात की हो हो, अहो हा योग तर खूप दुर्मिळ आहे. तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाकडनं आम्हाला कीर्तन ऐकायला मिळणं किती अपूर्व गोष्ट आहे. भगवंत मनोमन आनंदले आणि मनात म्हणतात की लक्ष्मीबाई बघा, आमची सुरुवात तर किती झोकात झाली. माझं केवढं मोठं स्वागत ह्या लोकांनी केलं. चाललं ठरतं उद्यापासून कीर्तनाला सुरुवात होणार असते. आणि कीर्तनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण ते देऊळ अगदी गच्च तुडुंब भरून जातो, खूप गर्दी होते. आणि भगवंत कीर्तनाला उभे राहतात आणि पहिल्यांदाच सांगतात की जो कोणी शेवटपर्यंत म्हणजे 1 महिनाभर मी इथे कीर्तन करणार आहे, तर संपूर्ण 30 दिवस जो माझे कीर्तन ऐकेल त्याला मी मुक्ती म्हणजेच मोक्ष देणार आहे आणि त्या परमसुखाचा आनंद त्याला भोगायला मिळणार आहे. लोकांना वाटतं वा वा,
ती मुक्ती वगैरे किती अवघड गोष्टी आहेत. पण ह्या बुवांचं कीर्तन ऐकून जर आपल्याला मोक्ष मिळणार असेल तर आपण अगदी न चुकता 30ही दिवस यायचं. 8 दिवस असेच जातात, छान कीर्तन चाललेलं असतं, सगळं होतं. आणि 8व्या 9व्या दिवशी काय होतं, संध्याकाळी एक गावात एक म्हातारी बाई असते, ती काही कीर्तनाला येऊ शकत नाही. पण तिला मात्र वाटत असतं की सगळे कीर्तनाला जातात आणि मी अशी घरात बसली आहे, पण तिला दिसत नसतं. आणि नेमकी संध्याकाळच्या वेळी तिकडे कीर्तन अगदी रंगात आलेलं असताना लक्ष्मी एका अगदी असा म्हाताऱ्या भिकारणीचा वेश घेते आणि खूप ती तहानलेली असते आणि ती त्या झोपडीशी जाते आणि त्या बाईला म्हणते की बाई, मला पाणी तरी देता का हो, मला खूप तहान लागली. मग ती बाई म्हणते की बाई, तू कोण आहेस मला माहिती नाही, पण तिथे ते भांडं भरलेलं आहे, घागर जी आहे ती भरलेली आहे, तर मला काही दिसत नाही. आता संध्याकाळी झाली आहे, तर तू असं करतेस का, तिथे तू भांडं आहे त्यांनी पाणी घे आणि तुला पाणी काय प्यायचं असेल ते पी. लक्ष्मी म्हणते ठीक आहे, मी करते. मग ती आत जाते, त्या भांड्याला हात लावून ते पाणी वगैरे पिते आणि त्या बाईला म्हणते की ठीक आहे, बरं झालं तुम्ही मला पाणी दिलंत वगैरे, तर अगदी मला खूप आनंद झाला आहे वगैरे असं ती म्हणते आणि निघून जाते. इकडे काय होतं, कथा संपते आणि कीर्तनाहून लोक आपापल्या घरी परत येतात. ह्या म्हातारीची सून मुलगा सगळीजणं घरी येतात कीर्तनाहून आणि रोजचा स्वयंपाक पाण्याला ती सुरुवात करते आणि तिच्या लक्षात येतं की ह्या इथे जे ठेवलेलं लोटी भांडं असतं म्हणजे ते, तर ते सोन्याचं झालं आहे. आणि ती सासूला विचारते की हे कुठनं आलं आपल्या घरात. तर ती म्हणते अगं मला नाही माहिती, मी काय आंधळी आहे, मला काही दिसत नाही, तू सोन्याचं सांगतेस का काय सांगतेस तेही मला माहीत नाही. तर ती म्हणते की कुणी आलं होतं का, कुणी आपल्याला हे दिलं का. तर ती म्हणते अगं कुणी आलं होतं का म्हणजे एक अगदी अशी म्हातारी भिकारीण आली होती आणि तिला पाणी प्यायचं होतं म्हणून मी तिला पाणी दिलं आणि तिने ह्याच भांड्यातनं आणि ह्या लोटीतलं पाणी प्यायलं. आणि मग त्या बाईच्या लक्षात येतं की ही जी कोण म्हातारी आली हिच्या काहीतरी विलक्षण ताकद आहे, हिच्या स्पर्शामुळेच हे सगळं सोन्याचं झालेलं आहे. आणि नवरा तिला बजावून सांगतो की ए बाई, ही गोष्ट कुणाला सांगू नकोस, एकतर आपल्याला चोरीचं भय आणि एकदा का गावभर झालं तर लोक आपल्याला सुद्धा त्रास देतील किंवा त्याच्यातनं काहीतरी वेगळं विपरीत घडेल. पण बायकांचा स्वभाव तर आपला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या पोटात म्हणे काही राहत नाही. आणि ती अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर शेजारणीला जाते आणि तिला म्हणते, हो तुम्ही अगदी अगदी म्हणजे कुणाला कुणाला सांगणार नसा, तर एक गमतीची किंवा आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आदल्या दिवशीची झालेली सगळी हकीकत ती त्या बाईला सांगते. आता झालं, ती बाई काय, मग ती काय करते, ती संध्याकाळी काहीतरी निमित्त काढून कीर्तनाला जायचं टाळते. आणि दुसऱ्या दिवशी पण ती कालचीच म्हातारी बाई येते आणि ती म्हणते की बाई गं, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला देतेस का. मग आता तिला वाटतं की हीच ती म्हातारी असेल तर हिला आपण काहीतरी चांगलं खायला देऊ आणि जरा 2-4 भांडी देऊन या म्हणजे तिचा हात लागला तर, म्हणून ती वाटी, मोठं ताट, पाणी प्यायचं भांडं असं सगळं काहीतरी काढते आणि त्या म्हातारीला जे काही घरात असतं ते जेवायला देते. ती म्हातारी अगदी ते खाऊन पिऊन तृप्त होते, तिला आशीर्वाद देते आणि निघून जाते. ती गेल्याबरोबर ती बघते तर या सगळ्या भांड्यांचं सुद्धा सोन्याच्या भांड्यात रूपांतर झालेलं असतं. झालं, आता ही गोष्ट गावात सगळीकडे पसरायला किती वेळ लागणार होता. आणि हळूहळू करत कुणाला तू सांगू नकोस असं सांगत सांगत कान गोष्टी वाढत गेल्या आणि संपूर्ण गावभर ही गोष्ट झाली. आणि आता गावातली जे लोक कीर्तनाला गर्दी करत होते, तर ज्यांना ज्यांना कळलं होतं ते या म्हातारीची वाट बघत संध्याकाळच्या वेळी कीर्तनाला न जाता घरात थांबायला लागले. असं करता करता कीर्तनं ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या रोजच्या दिवसाला रोडावत रोडावत इतकी गेली की शेवटचे आता अगदी 4 दिवस उरलेले असतात तेव्हा जेमतेम 2-3च लोक असतात. आणि भगवान म्हणतात की बरोबर आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित द्यतती. तर हे हजारो लाखो तासे एखादेच माझे भक्त असतात, हे मला सुद्धा माहिती आहे. आणि ठीक आहे, पण मी लक्ष्मीला ही गोष्ट सिद्ध करून दाखवी. आणि इकडे मात्र ह्या लक्ष्मीचा प्रभाव गावात इतका वाढत जातो की सगळे लोक तिच्या त्या दर्शनासाठी तिच्या येण्याची खूप आतुरतेने वाट बघत असतात. आणि ही सुद्धा अगदी नित्यनेमाने रोज एका घराला भेट देत असते.
आणि आता अगदी शेवटचा म्हणजे 30वा दिवस असतो. 29 दिवस एक माणूस रोजच सातत्याने येत असतो आणि नेमकंच ह्याच्या घरी मात्र ही लक्ष्मी अजूनपर्यंत गेलेली नसते. आणि त्याला असं वाटतं की आज आपण जायला नको कीर्तनाला, म्हणजे त्या म्हातारीची वाट बघत आपण तिच्या स्वागताला घरी असलं पाहिजे. आणि 30वा दिवस उजाडतो, तो माणूस घरी राहतो, लक्ष्मी त्याच्या घरी जाते, तिचं काय जे सगळं असतं ते ती करते आणि हसत हसतच त्या देवळात येते. इकडे विष्णू श्रोत्यांची वाट पाहत ताटकळत बसलेले असतात. आधी बसतात, मग उठतात, मग इकडे तिकडे फेऱ्या मारतात, अगदी दूरवर नजर टाकतात, तर कोणीही कीर्तनाला येताना त्यांना दिसत नाही. आणि ही जी म्हातारी असते ही काठी टेकवत 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 आणि त्या मंदिराच्या दिशेने येताना त्याला दिसते. आणि तो ओळखतं की लक्ष्मीबाई, तुमचा प्रताप आम्हाला कळला बरं का. आणि लक्ष्मी तिथे येते आणि ती म्हणते, भगवंत काय कळलं का तुम्हाला, नक्की कोणाचे भक्त जास्त आहेत? तुमच्यापेक्षा माझी प्रतिष्ठा, माझी भक्ती करणारे लोक ह्या पृथ्वी तलावर जास्त आहेत. अहो, तुम्हाला जे काही ते वाटत होतं ना, तो जुना, फार फार जुना काळ होता. आणि आता ह्या कलियुगात मात्र सगळेजण माझेच म्हणजे लक्ष्मीचेच भक्त आहेत, अशी मजेशीर गोष्ट आहे. म्हणूनच भगवंतांनी सांगितले आहे की शेवटपर्यंत जाणारा एखादाच माणूस लाखो करोडोमध्ये असतो, असं सुद्धा या गोष्टीवरनं सिद्ध होतं. इथे आपण थांबूया. श्लोक 4. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अर्थ: पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश, तसेच मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही माझी म्हणजे भगवंताची 8 प्रकारे विभागलेली मायाशक्ती आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: येथे भगवान श्रीकृष्ण त्यांचे म्हणजेच परमात्म्याचे प्रकृतीबद्दल सांगत आहेत. प्रकृती म्हणजे प्रकर्षाने केलेली कृती. मुळात परमात्मा हाच प्रकर्षाने बनलेला आहे. त्याने जे प्रथम केले म्हणजे तयार केले ते प्रकर्षाने केले असल्याने त्याला प्रकृती असे म्हटले आहे. आणि ही प्रकृती पुढील 8 ठिकाणी विभागलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार पैकी पहिली 5 तत्वे म्हणजे पंचमहाभूते असून ती सर्वत्र असतात. पण मन, बुद्धी, अहंकार ही 3 तत्वे फक्त सजीव प्राण्यांमध्येच असतात. किडामुंगीपासून अगदी मोठ्यात मोठ्या सजीव प्राण्यांमध्ये इतकेच नाही तर अगदी वनस्पतींमध्ये सुद्धा यांचा समावेश आहे. या त्रिकुटामुळेच सजीवपणा निर्माण होतो. या 3 गोष्टींचे अभावी ते प्राणी निर्जीव ठरतात. आत्मा हा शब्द आत्मन या शब्दाचे प्रथमेचे एकवचन आहे. आत्मन म्हणजेच मी. जेथे मीपणा असण्याची कृती आहे तेथे अहंकार आहे. असा अहंकार केवळ सजीवांमध्येच असतो. आणि येथे अहंकार म्हणजे गर्व या अर्थाने हा शब्द अभिप्रेत नाही, तर मी असण्याची भावना हा मूलभूत अर्थ अहंकार या शब्दात आहे. म्हणजेच अहम ब्रह्मास्मी यामधील अहम ज्याप्रमाणे आहे तसाच याचा अर्थ आहे, हे लक्षात घ्यावे. आता वरीलपैकी पहिली 5 तत्वे म्हणजेच पंचमहाभूते आहेत. ती कोठे आहेत आणि कोठे नाही हे आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या द्वारा जाणू शकतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे क्रमशः गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे गुण आहेत. आणि ते ग्रहण करणारी नासिका, जिव्हा, नेत्र, त्वचा आणि कर्ण म्हणजे कान ही इंद्रिये आहेत. वरील 5 तत्वे आपल्या शरीरासह सर्वत्रच आहेत. म्हणजेच आपले शरीर हे संपूर्ण जगाचा एक अंश आहे. तो जगाहून किंवा इतरांहून भिन्न नाही. तसेच ही प्रकृती आपल्या इंद्रिय संयोगांमुळे 8 ठिकाणी किंवा 5 ठिकाणी विभागलेली दिसत असली तरी ती ईश्वराची एकच एक अपरा प्रकृती आहे. आता 5 ठिकाणी म्हणजे पंचमहाभूतांमध्ये आणि 8 ठिकाणी म्हणजे पंचमहाभूतांसह मन, बुद्धी, अहंकार
यामध्ये ती विभागलेली आहे असे आपण लक्षात घ्यायला हवे. इथे आपण थांबूया. श्लोक 5. अपरेयमितसंज्ञां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदंथार्यते जगत. अर्थ: हे महाबाहो अर्जुना, ही अपरा म्हणजे गौण प्रकृती असून याहून निराळी जीवरूपी माझी परा म्हणजे श्रेष्ठ अशी प्रकृती आहे असे तू समज, जिच्याद्वारे हे जगत मी धारण केले आहे असे भगवंत सांगत आहेत. विवरण: परमात्म्याच्या दोन प्रकृती आहेत, एक अपरा व दुसरी परा. यापैकी अपरा म्हणजे कमी प्रतीची, जी वरील श्लोकात उल्लेखलेली आहे. तिला भगवान फारसे महत्त्व देत नाहीत असे म्हणतात, कारण ती सर्वत्र कोणालाही दिसू शकते. पंचमहाभूते व इतर 3 तत्वे सामान्य माणसाला सुद्धा जाणता येतात, म्हणून ती सामान्य. पण दुसरी जी श्रेष्ठ प्रतीची प्रकृती, ती सहज व्यक्त होत नसल्याने ती दिसत नाही, पण ती मात्र पायाभूत अशी आहे. प्रत्येक गोष्टीचा पाया फार महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे ही प्रकृती जीवभूत आहे. मन, बुद्धी, अहंकार ही जीवाची लक्षणे आहेत. पण जीव म्हणजे काय, तर याचे उत्तर आजच्या प्रगत विज्ञानाला सुद्धा देता येत नाहीये. जीव नावाची ही जी शक्ती आहे, तिच्यातच परमात्म्याची ही पराप्रकृती असते व तीच या सर्व जगाला धारण करते असे भगवंत सांगत आहेत. थोडक्यात सजीव देह ही अपरा प्रकृती, तर आत्मा ही पराप्रकृती आहे असे म्हणता येते, कारण हिच्याशिवाय जीव राहू शकत नाही. सजीव सृष्टीप्रमाणेच निर्जीव सृष्टीचे सुद्धा ही धारण करते. हीच जडाला जीवन देते व परमात्म्याला विशेष भावाला आणते म्हणजे व्यक्त करते. तसेच मनाला शोक व मोह मानायला लावते. हिच्यामुळेच तर बुद्धीला ज्ञान प्राप्त होते. ही कुशलतेने जगाला धारण करते. सर्व जगाचे धारण म्हणजे सजीव सृष्टीचे धारण ही पराप्रकृती करते. हिच्याशिवाय जीव राहू शकत नाही. या व्यतिरिक्त विश्वातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे धारण सुद्धा हीच करते. कारण जीव धारण करण्यासाठी पृथ्वीची निर्मिती, जीवाचे कार्य करण्यासाठी आपतत्व म्हणजे पाणी, तसेच वायू व अग्नी यांची निर्मिती केली. जीवांना व चारही भूतांना राहण्यासाठी आकाश निर्माण केले. या अशा रीतीने पंचमहाभूतांसह सर्व जीवसृष्टीची निर्मिती करून ती रक्षण करून तिचा सांभाळसुद्धा केला आहे. थोडक्यात या प्रचंड विश्वाची निर्मिती करून त्यात राहणारी शक्ती व सर्व सजीवांना निर्माण करून त्यात राहणारी शक्ती एकच एक अशी आहे. अशी ही जीवभूत असलेली पराप्रकृती जगाला धारण करते. अपराप्रकृती परिवर्तनशील आहे, तर पराप्रकृती अपरिवर्तनशील आहे. मात्र दोन्हीही ह्या भगवंताच्याच शक्ती आहेत किंवा स्वभाव आहेत. त्यामुळे त्या भगवंतापासून अभिन्न आहेत. त्या त्याच्यापासून बाजूला किंवा वेगळेपणाने राहू शकत नाहीत. कारण शक्ती ही शक्तिमानाला सोडून स्वतंत्रपणे राहू शकत नाही. तिला अशी स्वतंत्र सत्तासुद्धा नाही आहे. अपरा प्रकृती जड असली तरी चेतन भगवंतापासून ती वेगळी नाही. जसे केस व नखे निष्प्राण असली तरी प्राणयुक्त शरीरापासून ते वेगळे नसतात. म्हणूनच या परा व अपरा प्रकृतीसह हे भगवंताचे समग्र स्वरूप आहे. थोडक्यात परा अपरा, सत असत, जड चेतन असे जे सर्व काही आहे ते भगवंतच आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाला इथे सांगत आहेत. श्लोक 6. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. अर्थ: संपूर्ण भूतांचे कारण या दोन प्रकृतीचा आहेत असे तू समज, आणि मी म्हणजे परमात्मा संपूर्ण जगताच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कारण आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: पराप्रकृतीपासून सर्व प्रकारच्या प्राण्यांची उत्पत्ती होते. यामध्ये
श्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज या 4 प्रकारच्या प्राणी जाती निर्माण होतात. अशा एकूण 84 लक्ष जाती विश्वामध्ये स्थित आहेत. यामध्ये पाण्यात जन्मणारे 9 लाख, पक्षी 10 लाख, कृमी कीटक 11 लाख, गायी बैलांसारखे पशु 20 लाख, वृक्षादी स्थावर 30 लाख आणि माणसे 4 लाख असा एकूण 84 लक्ष योनींचा तपशील आहे. हा सर्व तपशील समर्थांनी दासबोधामध्ये दिलेला आहे. या सर्व निर्मितीला ज्ञानदेव प्राण्यांची किंवा जीवांची टांकसाळ म्हणतात. म्हणजे जसं टांगसाळीत नाणी निर्माण करतात तशाच प्रकारची ह्या सर्व जीवयोनी निर्माण होतात. ही सर्व भूते पराप्रकृती आणि अपराप्रकृती यापासून निर्माण झाली आहेत. सर्व भूते म्हणजे जे काही भूत आहे, म्हणजेच अस्तित्वात आलेले आहे ते सर्वच. योनी याचा अर्थ उत्पत्तीचे ठिकाण. सर्व जड जगत अपराप्रकृतीपासून उत्पन्न झाले आहे, तर सर्व जीवसृष्टी ही पराप्रकृतीपासून निर्माण होते. म्हणूनच या दोन्ही योनी आहेत. कृत्स्न म्हणजे सर्व जगताचा निर्माता असलेला परमात्मा, प्रभव म्हणजे निर्माण करणे, प्रलय म्हणजे नष्ट करणे. जगाचा प्रलयही तोच करतो. म्हणून भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की कालोस्मी लोकक्षयकृत किंवा मृत्यू सर्व हरश्चाहम. म्हणजे तोच या जगाची निर्मिती करतो आणि तोच या जगाचा नाशसुद्धा करतो. कारण परमेश्वरापासूनच अपरा प्रकृती झाल्या आहेत. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते आणि सत्ताही नसते. त्या संपूर्णपणे परमेश्वराच्या अधीन आहेत. म्हणून सर्व काही करता एक परमेश्वरच आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 7. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. अर्थ: हे धनंजया, माझ्यापासून म्हणजेच परमेश्वराहून अधिक श्रेष्ठ असे दुसरे काहीच नसते. दोऱ्यात जसे मणी ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व माझ्यात ओवलेले आहेत असे तू समज, असं भगवंत सांगत आहेत. तहा हा उपसर्ग पासून हा अर्थ दाखवतो. मत अधिक तहा म्हणजे माझ्यापासून, परतर म्हणजे दुसरे, माझ्यापासून वेगळे दुसरे असे काहीच नाही. मीच सर्व काही आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. कृष्ण, अर्जुन, कौरव, युद्धभूमीवरील सर्व सैनिक, अगदी हत्ती, घोडे इत्यादी सर्व, तसेच सर्व जीव व निर्जीव पदार्थही तोच आहे. त्यानेच या सर्वांची निर्मिती केलेली आहे. त्यांचे मध्ये वाससुद्धा तोच करतो. त्यामुळेच परमेश्वर व जीव किंवा वस्तू वेगवेगळ्या आहेत अशी प्रत्यक्षात स्थिती नसते. या सर्व जीवांची शक्ती एकच आहे. फक्त वरची रूपे वेगळी आणि रूपे वेगळी असली तरी सर्वांचे देह एकाच वस्तूपासून बनलेले आहेत. सर्व देह पंचमहाभूतांपासून व पंचमहाभूते हे परमेश्वराचेच रूप आहेत किंवा त्याचेपासूनच ती निर्माण झालेली आहेत. आणि प्रत्येक देहाचे आत असलेला जीवही तोच म्हणजे परमेश्वरच आहे. असे थोडक्यात परमेश्वराहून वेगळे असे काहीच नसते असे भगवंत इथे सांगत आहेत. माझ्यामध्येच म्हणजे परमेश्वरामध्ये हे सर्व काही भरलेले आहे. कारण आपण सर्व जीव आणि सर्व निर्जीव पदार्थ आकाशातच असतो. आकाश म्हणजेच परमात्म्याचे रूप. त्यामुळेच सर्व सजीव व निर्जीव जग परमात्म्यातच भरून राहिलेले आहेत आणि हे खरे सुद्धा आहे. यासाठीच भगवंत एका दोऱ्यात ओवलेल्या मण्यांचे उदाहरण देतात. आपण मण्यांचा एक समूह घेऊन त्याला छिद्र पाडून त्यातून दोरा ओवतो. हा एकच दोरा सर्व मण्यांमधून गेलेला असतो व सर्व मणी त्या दोऱ्याचे आधारे
इकडे तिकडे फिरत राहतात किंवा हलतात. या जगाची व जीवसृष्टीची रचनाही अगदी अशीच आहे. प्रत्येक जीव जणू काही मणी आहे व त्यात असलेले आकाश हा दोरा आहे. त्या जीवाभोवती जसे आकाश आहे तसेच मण्यातील दोरा. तो मणी कुठेही गेला तरी त्या दोऱ्याचे आधारानेच जातो व दोरा त्यामध्येच राहतो. हा दोरा म्हणजेच आकाशरूपी परमात्मा आहे. तो अणूपासून आकाशापर्यंत सर्वत्रच व्याप्त आहे. तो नाही अशी कोणतीच जागा नाही. येथे ज्ञानदेवांनी सांगितले आहे की सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वविले, तैसे जग म्या धरिले सबाह्यंतरी. आपण विविध प्रकारच्या माळा तयार करतो, जसे फुलांच्या, मण्यांच्या, मोत्यांच्या माळा. मात्र इथे हे सर्व ओवण्यासाठी आपण जे सूत म्हणजे दोरा वापरतो त्यामुळे दोन मण्यांचा संबंध दृढ होतो. पण या सर्व माळा विजातीय आहेत, कारण सूत व फुले वेगळी, मणी आणि दोरा वेगळा, तसेच मोती आणि त्यातील दोरा हे सुद्धा वेगळेच आहेत. तर इत्यादींची जात भिन्न आहे. पण माऊलीने सांगितलेली माळ मात्र सजातीय आहे. म्हणजेच इथे मणी व सूत हे दोन्ही सोन्याचेच आहेत. सजातीय माळेत मणी व सूत दोन्ही एकाच तत्वाचे आहेत. या जगदरूपी मण्यांचे माळेत परमात्म्याचे सूत आहे आणि त्यामुळे ही विश्वरूपिणी मनमोहिनी अशी माळ तयार झालेली आहे. ती सजातीय किंवा विजातीय असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर एकच आहे, ते म्हणजेच वासुदेव सर्वमिती असे आहे. म्हणजेच ती सजातीय आहे. ते कसे याचे उत्तर आपल्याला पुढील श्लोकात भगवंत देणार आहेत. अशा रीतीने या विश्वातील जीवन एकमेकांशी संलग्न आहे. ते एकमेकांवर अवलंबून सुद्धा आहे. पृथ्वी, चंद्र, मंगळ इत्यादी हे ग्रहसुद्धा मणीच आहेत. ते गुरुत्वाकर्षणाचे धाग्याने एकत्र गुंफलेले आहेत. त्यामुळेच त्यातील कोणताही मणी घरंगळत इकडे तिकडे कधीही जात नाही. मानवी जीवन तर संपूर्ण एक दुसऱ्याशी निगडीत आहे. प्रत्येक व्यक्ती कुटुंबाशी, समाजाशी, राष्ट्राशी जोडलेली आहे. आपले कर्मसुद्धा अनेकांचे जीवनाशी जोडलेले असते. आपल्या प्रत्येक बऱ्या वाईट कर्मांचा इतरांच्या जीवनात सुख दुःख निर्माण करणारे असते. तसेच इतरांची कर्मे आपल्या जीवनावर परिणाम करीत असतात. अनेक लोक स्वतःचे सुखासाठी इतरांना त्रास देतात. स्वतःचा विचार करताना ते इतरांचे जीवन दुःखमय करतात. पण सर्वांची अशी मनोवृत्ती झाली तर मानवी जीवन दुःखमय होईल. परमेश्वराने केलेली योजना सर्वांनी ध्यानात घ्यावी. मी माझे एवढाच संकुचित विचार न करता सर्वेपि सुखिनः सन्तु असा उदात्त विचार करून सर्वांचे जीवन मंगलमय व सुखमय होईल असेच सर्वांनी वागावे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.